आदरणीय आता लोकसभेची निवडणूक लागलेले आहेत, त्या ठिकाणी आदरणीय मस्के साहेबांना तिकीट भेटलेले आहेत आणि लोकांचं बरेच ठिकाणी गावी धावपळ चालू आहे। गावी धावपळ चालल्यामुळं आमचं एकच आहे, कॉर्नर मीटिंग घ्यायचे कारण एकच आहे की लोकांना आपल्याला थांबवायला पाहिजे। त्या ठिकाणी त्यांचे देवकार्य असेल, लग्न असेल, लोक आणि मुलांचं शाळेत सुट्टी पडलेलं आहे। हे कॉर्नर मीटिंग घ्यायचे, आज 200-300 लोकांची कॉर्नर मीटिंग घ्यायचं कारण एकच आहे की त्या लोकांना आपण जागृत करायला पाहिजे की जेणेकरून ते लोक गावी जायचे थांबतील। आपल्याला 20 तारखेच्या नंतर तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा, त्या ठिकाणी 20 तारखेपर्यंत वोटिंग झाल्याशिवाय गावी जाऊ नये असा एक हा कॉर्नर मीटिंगचा उद्देश आहे। आणि राहिले आणि लोकांना जागृत पण करायचे, त्या ठिकाणी आमचे चिन्ह पण सांगायला लागतात आणि लोकांना एका ठिकाणी आणण्याचा हा प्रयत्न आहे। नागरिकांचे 100% प्रतिसाद आहे। त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असते, बीजेपी आमच्याबरोबर आहे, त्या ठिकाणी RPI, मनसे आणि भरपूर अजून 7-8 पक्ष सगळे एकत्र मिळून आम्ही काम करतो। आणि त्या ठिकाणी आम्हाला हे काही गोष्टी ह्या ठिकाणी जे मी कॉर्नर मीटिंग घेतो त्या ठिकाणी 100% वोटिंग आम्हाला पडेल, आम्हाला आशा है। आज हम सब यहाँ पर आए हुए हैं, यहाँ पर एक मीटिंग का जो मेन उद्देश्य और जिसके लिए आज हमने मीटिंग रखा है, इसका मेन मोटिव यही था कि आज अभी 20 तारीख को आज हमारा सबसे लास्ट का 5वां टप्पा का इलेक्शन होने वाला है। इसमें नरेश जी मस्के साहब ये हमारे शिवसेना की तरफ से खड़े हैं। तो इस इलेक्शन में ये इलेक्शन जो आने वाला है ये सेंट्रल का इलेक्शन है और मोदी जी का इलेक्शन है। इसके अंदर नवी मुंबई में बीजेपी, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, RPI ये पांचों पक्ष मिलकर एक साथ मोदी जी को सपोर्ट करने वाले हैं और ये पांचों के तरफ से शिवसेना का उम्मीदवार हमें दिया गया है। तो हम सभी को मिलकर नरेश जी मस्के साहब और शिवसेना जिला को ये बार मदद करना है। और जहाँ पे इंदिरानगर की बात है, यहाँ पर हम सभी जानते हैं पानी की समस्या भी काफी है। पानी की समस्या भी धीरे धीरे 5 साल इलेक्शन नहीं होने की वजह से भी कुछ चीजें पूरी तरह से काम हुआ नहीं है, थोड़े थोड़े करके काम होते जा रहे हैं। अगर आपका ऐसे ही साथ मिलता रहा तो जरूर आने वाले दिनों में नरेश जी मस्के साहब अगर हमारे मोदी जी के साथ में जब पार्लियामेंट में बैठेंगे और जब लोकल इलेक्शन हमारे महानगर पालिका का होगा तो और काम थोड़ा जल्दी हो जाएगा और जो तकलीफ जो अभी थोड़ा बहुत है वो भी जल्द से जल्द निकल जाएगा। धन्यवाद। संपूर्ण कामं पूर्ण झाली असतील, परंतु मध्यंतरीच आपल्याकडे कोरोना आला, कोरोनानंतर इलेक्शन झाले नाहीये, निवडणुका थांबल्या आणि आपल्याला कामं करायला मिळाली नाहीयेत पुन्हा। नाहीतर 100% तुम्ही आमच्या तुळजापूर सारखं तुमच्याकडे सुंदर आणि स्वच्छ गणपतीपाडा इंदिरानगर हे सगळं संपूर्ण दिसलं असं तुम्हाला। आणि सुरेश कुलकर्णी ते काम करतात हे तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळे मित्रांनो, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी सुरेश कुलकर्णी साहेबांना आवर्जून सांगितलेलं आहे की सुरेश कृपयाला तरी मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमच्यामुळे मला इथं भक्कमपणे पाठिंबा आहे। तर सुरेश कुलकर्णी साहेबांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहायचं आणि त्यांचे हात एवढे बळकट करायचे की दिल्लीपर्यंत आपलं नाव गेलं पाहिजे की कुर्बा विभागातून सर्वात जास्त मताधिक्य कुठून आलं, कुलकर्णी साहेबांच्या वाटातून आलेलं आहे, कुर्बा विभागातून आलं। ही आपली एक शान आहे, त्यांची ओळख आहे। कारण आपल्याला मोठ्या मोठ्या कामासाठी तिकडे जावं लागतं। जेवढी पालिकेची कामं आहेत ते सर इथं करून घेत आहेत, पण तदनंतरची जी मोठी कामं आहेत ती मोठी कामं म्हणजे शाळा, दवाखाना असेल किंवा अन्य मोठी रस्ते बिस्ते, पाण्याच्या टाक्या, सगळी जी कामं आहेत आपल्या पालिकेच्या माध्यमातून करू। उर्वरित कामं आहेत आपल्याला तिकडून मदत घ्यावी लागते। अशा वेळेस सुद्धा आपल्या कुलकर्णी साहेबांचं मदत पडलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या इथून लोकसभेचे आपले उमेदवार तिथे निवडून गेलेच पाहिजेत। आणि त्या अनुषंगाने आपण सगळे नवीन उमेदवार नरेश जी मस्के यांना उमेदवार म्हणून पुढे गेलेला आहे आणि त्याला प्रचंड बहुमताने आपण निवडून देत आहे।